Hi, children. Good morning to all. So, children, in the previous class, I did this chapter. So, lesson number 5, part 1, जिसकी मेहनत उसकी जीत. So, children, in the previous class only, I completed this chapter, and so yes, I hope I completed up to here. So in this class, with this video, I would like to give classwork. So children, with this video, I will send classwork notes for this chapter. So you have to write a neat and properly. So children, I will send the printed notes. So just you have to copy to classwork without any mistakes. Okay, children. So in the classwork, very first you have to write the lesson number and name of the lesson. Part 5, जिसकी मेहनत उसकी जीत. Okay, children. So write this heading. After the heading, see children, take the meanings, Shabdartha. It is in the page number 30 of your textbook. See children, in the number of 30, page number, they are given the meanings. See, first of all, you have to write the meanings in the classwork. So, Shabdartha, write from here to here, one by one. Don't write like this, paragraph wise. So, write point wise, one after one by one. You have to write neatly and properly. Okay, children, got it? So, after the meanings, after this main, take heading, एक वाक्य में उत्तर लिखो. See children, in that heading, so take first one, चींटी कहाँ गोल गोल घूम रही थी. See children, in the textbook you can get answer. See, चींटी चने के दाल के टुकड़े के आसपास गोल गोल घूम रही थी. So here only, in the textbook only, you can get the answers. But I will send the printed notes, printed matter, this video. Okay, children. See, in the first para, first line only, you can get answer for first question. चींटी चने के दाल के टुकड़े के आसपास गोल गोल घूम रही थी. ओके चिल्ड्रंस. आफ्टर द नेक्स्ट सेकेंड वन, चींटी के प्रति हमदर्दी किसने दिखाई. हमदर्दी किसने दिखाई. किसने मीन्स हू. ಅಂದರೆ ಆ ಇರುವೆಗೆ ಯಾರು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೇನೆ, ಯಾರು ನಾನು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಯಾರು ಕೇಳಿದ್ದು. ಸಿ ಚಿಲ್ಡ್ರನ್ಸ್, मैं इस दाल को अपने बिल तक ले जाना चाहती हूँ. किसने कहा इस तरह. चींटी. किसने कहा. सी टीलू. ओके चिल्ड्रंस, टीलू ने पूछा चींटी रानी या क्या कर रही हो. ओके, और मैं तुम्हारे बिल तक पहुँचा दूँ इस दाल को. इस तरह टीलू ने चींटी के प्रति हमदर्दी दिखाई. ओके चिल्ड्रन, इज इट क्लियर. आफ्टर दैट सेकेंड वन, थर्ड वन, टीलू ने हमदर्दी से चींटी से क्या पूछा. इन्होंने क्या पूछा हमदर्दी से. सी, मैं तुम्हारे बिल तक पहुंचा दूँ. ओके, ओनली दिस मच यू कैन राइट आंसर फॉर दिस क्वेश्चन. टीलू ने हमदर्दी से पूछा मैं तुम्हारे बिल तक पहुंचा दूँ. क्या पहुंचा दूँ. सी, दाल के टुकड़े को मैं तुम्हारे बिल तक पहुंचा दूँ. ओके चिल्ड्रंस, इज इट क्लियर. यस. नेक्स्ट फोर्थ वन, टीलू ने चींटी से क्या सीखा. सी चिल्ड्रंस, द लास्ट पैरा ऑफ द लेसन. टीलू को लगा उस समय इनसे क्या हमें सहयोग और अनुशासन भी सीखना
चाहिए. ओके चिल्ड्रंस, सो इस पार्ट से अथवा टीलों ने चींटी से इन्होंने सीखा कि हमें यह सीखना होगा कि सहयोग और अनुशासन का पालन करना. ओके चिल्ड्रंस, इज क्लियर? ओके, आफ्टर दैट नेक्स्ट मेन 2-3 वाक्य. चींटी ने विश्वास के साथ क्या कहा, और सेकेंड वन मेहनत करने के बारे में चींटी ने क्या कहा. ओके, फॉर दीज 2 क्वेश्चंस आई विल सेंड द आंसर्स थ्रू बाय with this video. Okay, so through by PDF, printed matter, printed notes. Okay children, you can copy that answers. After that vilom shabd, third main. Okay, पास नज़दीक या समीप, sorry, पास means समीप अथवा नज़दीक. Here they are asking to write opposite. पास दूर, पास means नज़दीक अथवा समीप, opposite दूर. सेकेंड वन विश्वास अविश्वास, बहुत कम, पीछे आगे, और जीत. ओके, नेक्स्ट में जोड़कर लिखो. चींटी सी नाचने लगी. टीलों ने धीरे से पूछा, कोशिश करने से हारूंगा नहीं, मेहनत से काम करना, एक के पीछे एक जा रही थी. ओके चिल्ड्रंस, फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट वन चींटी नाचने लगी. टीलों ने धीरे से पूछा, कोशिश करने से मैं हारूंगा नहीं. फोर्थ वन मेहनत से काम करना है. लास्ट वन फिफ्थ वन एक के पीछे एक जा रही थी. ओके चिल्ड्रंस, सो दीज आर करेक्ट आंसर्स. यू कैन कॉपी फॉर क्लास वर्क. आफ्टर दैट नेक्स्ट मीन सही शब्दों से खाली जगह भरो. मैं इसे डैश ले जाऊंगी, जो मैं इसे अपना बिल तक ले जाऊंगी. तुम इतनी सी. फर्स्ट वन मैं उसे बिल तक ले जाऊंगी. ओके, सो ओके चिल्ड्रंस, so for this all the 4 questions I will send the answers printed matter. After that इन वर्णों को चुनकर सार्थक शब्द बनाओ. See, they are given some letters in the bracket. Okay, from this table you have to choose some words. You should make correct proper word. For example, चींटी, see, like that only. टीलू, कोशिश. Okay, so like that. Okay, so I will send the answer for this main also. Okay children, after that peak, see, hit, ओके. नेक्स्ट में कन्नड़ में अनुवाद करो. मैं तुम्हारे बिल तक पहुंचा दूँ. मैं तुम्हारे बिल तक पहुंचा दूँ. ನಾನು ನಿನ್ನ ಗೂಡಿನ ಬಳಿ ಇದನ್ನು ತಲುಪಿಸಲೇ. चींटी को गुस्सा आया. ಇರುವೆಗೆ ಕೋಪ ಬಂದಿತು. मुझे काम करने दो. ನನಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಬಿಡು. कतार में एक के पीछे एक जा रही थी. कतार मीन्स पंक्ति, ಲೈನ್ ಅಂತೆ, ಅಂದರೆ ಸಾಲು ಸಾಲಾಗಿ ಒಂದರ ಹಿಂದೆ ಮತ್ತೊಂದು ಹೋಗುತ್ತಿದ್ದವು. ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್ಸ್, ಸೊ ಆಫ್ಟರ್ दैट सी सही शब्द चुनकर खाली जगह
बरो. राधा रमेश की बहन है. राधा सेंट्रल स्कूल में पढ़ती है. बेटा शब्द का स्त्रीलिंग रूप है बेटी. ओके चिल्ड्रंस, सो लाइक दैट. सो नेक्स्ट मेन ವಿಜಾತೀಯ ಶಬ್ದ ಚುನ್ಕರ್ ಲಿಖೋ. ವಿಜಾತೀಯ ಮೀನ್ಸ್ ಗುಂಪಿಗೆ ಸೇರಿದ ಪದ. ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಆಡ್ ಒನ್ ಔಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆಡ್ ಒನ್ ಔಟ್ ಗೊತ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ಗುಂಪಿಗೆ ಸೇರಿದ ಪದವನ್ನು ಆರಿಸಿ ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು, ಹೌದಾ? ಸಿ ಫಸ್ಟ್ ಒನ್ ತೋತ, ಕಬೂತರ್, ಸಾಂಗ್, ಕೌವ. ಸಾಂಗ್. ಓಕೆ, ದಿಸ್ ವರ್ಡ್ not belongs to this group because all the three tota, kabutar and kawa, these three birds, but song it is not a bird, it is a animal, ಪ್ರಾಣಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹೌದಾ? ಹಾಗಾಗಿ ಸಾಂಗ್ ಬರುತ್ತೆ. ಬಾಗ್, ಚೀತಾ, ಸಿಂಗ್, ಗಾಯ್. ಇಯರ್ ಗಾಯ್ ಬಿಕಾಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಎ ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ಅನಿಮಲ್. ಇದೊಂದು ಸಾಕು ಪ್ರಾಣಿ, ಹಸು. ಇವೆಲ್ಲ ಕೂಡ ವೈಲ್ಡ್ ಅನಿಮಲ್ಸ್, ಕಾಡು ಪ್ರಾಣಿಗಳು, ಹೌದಾ ಮಕ್ಕಳೇ? ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಗಾಯ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಬಸ್, ಮಾತಾ, ಪಿತಾ, ಬಹನ್. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ಬಸ್ ಆಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳು. ಬಸ್ ಮೀನ್ಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಎನಫ್. ಬಸ್ ಅಂದರೆ ಬಸ್ ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಎನಫ್ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ. ಬಿಕಾಸ್ ದೀಸ್ ತ್ರೀ ವರ್ಡ್ಸ್ ಮಾತಾ, ಪಿತಾ, ಬಹನ್. ಸೊ ಏನಾಗುತ್ತೆ? ಮಾತಾ ಮೀನ್ಸ್ ಮದರ್, ಪಿತಾ ಮೀನ್ಸ್ ಫಾದರ್, ಬಹನ್ ಮೀನ್ಸ್ ಸಿಸ್ಟರ್, ಹೌದಾ? ಸೊ ಇವೆಲ್ಲ ಕೂಡ ಸಂಬಂಧಗಳು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪದಗಳು, ವಾಚಕಗಳು, ಸಂಬಂಧ ವಾಚಕಗಳು. ಬಟ್ ಬಸ್ ಆ ಗ್ರೂಪಿಗೆ ಸೇರೋದಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳು. ಓಕೆ, ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೀನ್ ಸಹಿ ವರ್ಣ से समानार्थक शब्द लिखो. घर, सी, मकान. सेकेंड वन पुस्तक, किताब. ओके, किताब. थर्ड वन आसमान, आकाश. भीतर, अंदर. ओके चिल्ड्रन, I will send the answers for all the mains. Just you have to copy to classwork without any mistakes. Okay, with carefully. So write properly and neatly with the good handwriting. Okay children, you have any doubt? No? Okay children. Okay, thank you children.